मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आणि आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून आपण एक छानसं ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंगचं मॉडेल तयार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. अर्थातच एक फ्लॅग लागेल, एक छोटासा फ्लॅग, आणि होस्टिंग करण्यासाठी एक दोरा लागेल, फ्लॅगसाठी एक पोल लागेल, एक इलेक्ट्रिकची मोटर लागेल. ही मोटर जी आहे ही साधारणपणे 3 ते 5 व्होल्टवर चालणारी गिअर मोटर आहे. नंतर मोटर चालवण्यासाठी एक बॅटरी लागेल आणि एक पुली लागेल. 2 पुल्या लागतील, एक मोटरला लावण्यासाठी आणि एक आपला जो पोल आहे त्या पोलच्या वरच्या बाजूला लावण्यासाठी. तर आपण आता सुरुवात करूयात. पहिल्यांदा एक पुठ्ठाचा बॉक्स लागेल. तर त्या बॉक्सला मी आधीच एक मोटर लावून ठेवलेली आहे, कारण थोडीशी लावायला नटबोल्ट ही पक्की केलेली आहे हलू नये म्हणून. तर हे साधारण मिठाईचं बॉक्स आहे, मी घेतलेलं आहे. तुम्ही एखादी फळी घेऊ शकता किंवा जाड पुठ्ठाही घेऊ शकता. त्याच्यावर ही मोटर लावलेली आहे. त्याच्यावर आपण हा फ्लॅग लावूयात, हा एक पोल लावूयात. आणि हा पोल लावण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला या पोलवर एक ही पुली बसवावं लागेल. पुली बसलेली आहे आणि व्यवस्थित फिरते पुली. आता ह्या पुली सकट आपण हे याच्यावर बसूयात. ह्या फ्लॅगचा बेस पक्का व्हावा म्हणून ह्या बॉक्सच्या आतल्या बाजूला मी एक इथे छोटंसं कागदी रीळ बसवलेलं आहे. आपण जे शिवण्याचा दोरा असतो ना, त्या दोऱ्याचं रीळ आहे. ते रीळ कट करून इथे बसवलेलं आहे बॉक्सला. आणि बॉक्स थोडंसं बॉक्सची जी पुठ्ठा आहे तो जाड होण्यासाठी आतून एक पुठ्ठा लावलेला आहे. आता हा आपला पोल तयार झालेला आहे, त्याची पुली तयार झाली आहे आणि इथे एक मोटरला पुली लावलेली आहे. आता आपण हा फ्लॅग लावूयात. तर फ्लॅग लावताना इथे आपण असा फ्लॅग लावणार आहोत. इथे या पुलीवर चढवून घ्यायचा फ्लॅग. ही जी पुली आहे ना, ही विकत नाही आणलेली. आपली खेळण्यातली मोटर असते ना, त्या खेळण्यातल्या मोटरला टायरचे मोटर्स असतात, चाक असतात. तर त्यातलं वरचे टायर काढून ते चाक वापरलेलं आहे. आणि ही जी तार आहे, ही तार सायकलचा जो स्पोक असतो ना, तो स्पोक कट करून लावलेला आहे. झालं, आपलं हे तयार झालं. आता या मोटरला ज्या वायर दोन जोडलेल्या आहेत ना, त्याची गंमत काय असते माहितीये का तुम्हाला मित्रांनो? ही जी मोटर आहे ना, याला अर्थातच एक बॅटरीला पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. तर आपण बॅटरीची पोलॅरिटी बदलली की मोटरची फिरण्याची दिशा बदलते. आता बघा, इथे तुम्हाला मोटरची फिरण्याची दिशा बदललेली दिसेल. हा बघा, या बाजूला फिरते आणि आता मोटर आता उलट्या बाजूला करते. तर आता हा जो बेल्ट आहे, हा बेल्ट आपण पक्का केला. तर आता मी पक्का नव्हता केला, कारण तुम्हाला ही मोटर फिरून दाखवायची होती. हा बेल्ट पक्का केला की तुम्हाला काय दिसेल, तर हे वर खाली फिरताना दिसेल. त्याचा जो टाइटनेस आहे ना दोऱ्याचा, तो सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो आणि त्यानुसार हे वर खाली होतं. आता मी हे ऍडजस्ट करतो, आणि कारण का परत डेकोरेशन करताना आपल्याला हा दोरा काढावाच लागणार आहे. तर असं करूयात आपण की हा दोरा काढूयात, डेकोरेशन करूयात, आणि मग आपण ह्याची परत एकदा ट्रायल बघूया. तर डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला जे उपलब्ध साहित्य आहे ते साहित्य वापरून त्याचं छानसं डेकोरेशन करू शकता. आता मी इथं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो.
बघा किती छान झालेलं आहे डेकोरेशन. आणि ही जी मोटर आहे ती मोटर सुद्धा झाकली जावी म्हणून अशा प्रकारचे इथे गोल तयार केलेला आहे. तो गोलही आपण लावूयात त्याच्यावर. वाव, किती मस्त दिसते बघा डेकोरेशन. आणि आता आपण याची ट्रायल पाहूयात आणि फ्लॅग होस्टिंग करूया. पण आपण फ्लॅग होस्टिंग करण्यापूर्वी एकदा सगळ्या मित्रांना विनंती की आपण आपलं YouTube चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सगळ्यांना या सगळ्या व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण ट्रायल पाहूयात, फ्लॅग होस्टिंग करूयात. धन्यवाद.